लक्षात ठेवा, जेव्हा आम्हाला ग्लोबल प्रोडक्ट्स आणि ग्लोबल सर्व्हिसेस आणि ग्लोबल सगळं हवंय ना, तेव्हा स्पर्धा देखील ग्लोबल असली पाहिजे. मग तिकडे आम्ही आरक्षण करू, तिकडे आम्ही अमुक करू, तिकडे आम्ही तमुक करू, हे नाही चालत. महिला खेळाडू ज्यांनी क्वालिफाईंग राऊंडसाठी नाव नोंदवलं, स्पर्धेत नाव नोंदवलं, ते यशस्वी झाले न झाल्यानंतरचा भाग आहे. त्या महिलांची, मुलींची संख्या 300% वाढली आहे आणि त्याची ग्रामीण आणि सेमी ग्रामीण भागात खूप मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. हे बदललेलं चित्र नाही का? मला सांगा. एखादा व्यवसाय वाढायचा जर असेल ना, तर त्याच्याकरता सर्वात पहिली गोष्ट एक राजकीय इच्छाशक्ती लागते. आय वॉन्ट टू चेंज इट. की आता इच्छाशक्ती मला दिसतीये, परंतु त्यातलं सातत्य. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या भारत 875 या विशेष सिरीज मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण ही चर्चेची वेगळी सिरीज करतोय आणि आज मी थिंक बँक या प्लॅटफॉर्मवरती पहिल्यांदाच स्वागत करतोय डॉक्टर उदय निरगुडकर सरांचं. सरांचा चेहरा अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. वेगवेगळ्या चॅनल्सवरती त्यांना बघितलेलं आहे. त्यांची पुस्तकं लोकांनी वाचली असतील, त्यांचे कार्यक्रम अटेंड केले असतील. सो सरांच्या अँगलनं आपण समजून घेणार आहोत की भारताच्या 75व्या वर्षात त्यांना नक्की काय वाटतं, काय घडायला हवं, काय घडलं, वगैरे वगैरे. सर, स्वागत आहे पहिल्यांदाच आमच्या प्लॅटफॉर्मवरती. आणि माझा पहिला प्रश्न असा आहे की 15 ऑगस्टला हा एपिसोड रिलीज होणार आहे. 75वा स्वातंत्र्य दिन, आपण 75व्या वर्षात पदार्पण करतोय. तुमच्या मनात आता नक्की काय? सर्वप्रथम या 75व्या भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या थिंक बँकचे सर्वेसर्वा माझे मित्र विनायक पाचलक आणि त्याचे लाखोनी असलेले चोखंदळ प्रेक्षक, या सर्वांना अत्यंत हार्दिक शुभेच्छा. आता ज्या वेळेला मी भारत 75 असा विचार करतोय, त्यावेळेला सर्वात प्रथम मला, ज्याला आपण इमिजिएट पास्ट म्हणतो, तो आपल्याला इमिजिएट पास्ट पहिले आठवत असतो. तर तो इमिजिएट पास्ट आठवतोय ते म्हणजे भारताने ऑलिम्पिकमध्ये मिळवलेलं एक दैदिप्यमान असं यश, आणि त्याच वेळेला अनेक स्पर्धांमध्ये आपण थोडक्यात गमावलेलं यश, त्यातून हाताला लागलेले काही खेळाडू, खेळ प्रकार, अर्थातच निर्माण झालेले अनेक प्रश्न, हे एका बाजूला आहे. म्हणजेच एक, ज्याला चक दे इंडिया म्हणू, हा अतिशय पॉप्युलर झालेला शब्द या चित्रपटानंतर, तर तो चक दे इंडिया हा क्षण मला इथे दिसतोय. त्याच वेळेला सायन्स अँड टेक्नॉलॉजी असेल, त्याच्यानंतर इंजिनिअरिंगचं एज्युकेशन असेल, याच्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी निश्चित भारतात घडतायत. 75व्या वाढदिवस साजरा करत असताना आपण फार धूमधडाक्यात तो साजरा करू शकत नाही आहोत. याचं कारण करोनाचा विळखा अजून पूर्णपणे सुटलेला नाहीये. जरी आता हा रेकॉर्ड करत असताना 1 सेकंदापूर्वी माझ्याकडे बातमी आली, ती म्हणजे मुंबई कम्प्लीट कंटेनमेंट फ्री झोन म्हणून डिक्लेअर झालेला आहे. तरी देखील आता आपण मास्क वापरायचा नाही, किंवा गर्दीच्या जागी, क्लोज्ड एन्व्हायरमेंटमध्ये, एसी असलेल्या एन्व्हायरमेंटमध्ये, गच्च भरलेल्या लोकलमध्ये आपण जाऊ शकतो का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. त्यामुळे कोरोनाची एक टांगती परंतु आटोक्यात असणारी अशी तलवार, या सगळ्या 1.5-2 वर्षाच्या काळामध्ये आमचं आरोग्य, शिक्षण, आमची मोबिलिटी, डिजिटल डिवाइड, हे असे सगळे निर्माण झालेले प्रश्न, आणि त्याचबरोबर एका भारताच्या शतकाकडे चालणाऱ्या दमदार वाटचालीसाठी केलेली पायाभरणी, अशा संमिश्र भावना माझ्या मनामध्ये आहेत. 75 वर्ष झाली भारताला स्वातंत्र्य मिळून, आणि आज सुद्धा एक गोल्ड मेडल आपल्याला मिळालं की त्याचा अभूतपूर्व असा जल्लोष होतो. ऑलिम्पिक हे काही प्रगतीचं मेजर असू शकत नाही, पण ते एका सॉफ्ट पॉवरचं, देशाच्या ओव्हरऑल प्रगतीचं एक निर्देशक असतं. तर हा जो तुम्ही इमिजिएट पासचा उल्लेख केला, त्या रेफरन्सनं मी हा प्रश्न विचारतोय. तर या ऑलिम्पिकचं जे कौतुक आहे, आणि ऑलिम्पिक मध्ये 75 वर्षांना सुवर्ण पदक एक मिळाल्याचं जे कौतुक असतं, मध्ये आपल्याला मिळालं पूर्वी वैयक्तिक खेळात ते वगळता, ते असणं हे नक्की काय दर्शवतात? एक बारीकशी तपशिलाची मी गोष्ट अशी सांगतो की ऑलिम्पिक भरवणं किंवा ऑलिम्पिक भरवण्याची क्षमता आपल्याकडे असणं, आणि आपल्याकडे ती क्षमता आहे याच्यावर इतर स्पर्धक देशांचा विश्वास बसणं, ऑलिम्पिक समितीचा विश्वास बसणं, आणि आपण ते प्रत्यक्ष भरवणं, यशस्वी करणं, हे एक आपल्या पद्धतीचं फार मोठं मापदंड आहे. आणि कधी ना कधीतरी भारतामध्ये ऑलिम्पिक व्हावं हे माझं स्वप्न आहे, आणि ते आम्हाला याची देई याची डोळा पाहायला मिळावं
हा देखील एक माझ्या स्वप्नाचा भाग आहे. आता दुसरी गोष्ट, 75व्या वर्षी आम्हाला फक्त एक गोल्ड मेडल मिळालं आणि सगळी मिळून एक 7-8 पदकं फक्त आपल्या पदरात पडली. तुमच्या शब्दामधला जो विषाद आहे तो खरा आहे, तो माझ्या मनात देखील आहे. परंतु मी असं नेहमी बघतो की त्या विषादावर जर मात करायची असेल तर मी पाकिस्तानकडे बघतो. पाकिस्तानला तेवढंही मिळत नाहीये. किंवा एक व्हिडिओ व्हायरल झालाय, त्याच्यामध्ये वसीम अक्रम आणि त्यांचा मला वाटतं स्विमिंगचा कोच असे दोघ जण एकमेकांशी बोलतायत आणि त्यावेळेला ते म्हणतात की अरे स्विमिंग मध्ये काय मिळालं, तर तो म्हणतो, स्विमरचा कोच म्हणतो, अरे आमची आमची स्पर्धक मुलं बुडली नाही पाण्यात, हे केवढं मोठं आमचं यश आहे. म्हणजे पदक तर सोडूनच द्या, आमची मुलं तिथे पाण्यात पोहू शकली, हेच पाकिस्ताननी अचीव्ह केले. अर्थात मी भारताची पाकिस्तानची तुलना वगैरे अजिबात करत नाही. दिस इज ऑन अ लाइटर नोट आय कॅन शेअर. पण आज ऑलिम्पिकमध्ये सर्वात आश्वासक गोष्ट कुठली असेल तर ऑलिम्पिकचा सर्वात आत्मा कशात आहे, तो ट्रॅक अँड फील्ड मध्ये आहे. आणि ट्रॅक अँड फील्ड मध्ये आजपर्यंत आपल्याला फार पदकं मिळालीच नव्हती, गोल्ड तर मिळालंच नव्हतं. पीटी उषानी पहिली आशा आपल्याकडे निर्माण केली, परंतु तिचं सुद्धा ब्रॉन्झ मेडल 1 मिली सेकंदनी गमावलेलं होतं. त्याच्यानंतर मल्लेश्वरी असेल, अशा अनेकांनी मग आपल्याकडे एक एक काही गोष्टी सुरुवात केल्या, पण ते वेट लिफ्टिंग मध्ये होतं. परंतु खऱ्या अर्थानं ज्याला आपण निर्भेळ 100% ट्रॅक अँड फील्ड मधलं यश आहे, ते नीरज चोप्राने मिळवलं. त्याचं महत्व असं आहे, लक्षात घ्या, की इतक्या 75 वर्षातलं पहिलं वगैरे सगळं सोडून द्या, तो तर भाग आहेच, वैयक्तिक रेकॉर्ड हा तर भाग आहेच. परंतु ज्या स्पर्धेमध्ये जगातले सर्वात बलदंड देश आपल्या कित्येक पटीनं पुढे होते, त्या स्पर्धेत ट्रॅक अँड फील्ड इज द मदर अँड फादर ऑफ इट, आय ऑलवेज से, बिकॉज 48 मेडल्स आहेत त्याच्यामध्ये, 48 ट्रॅक आहेत, 48 गोल्ड मेडल मिळू शकतात. तिथे आपण जाणं, तिथे यशस्वी होणं, ही एका नव्या भारताची, न्यू इंडिया याचा उल्लेख पंतप्रधानांनी केलेला आहे. मला असं वाटतं त्याची ही एक छोटीशी का होईना झलक आहे, सुरुवात आहे. त्यामुळे ते एक फार मोठं यश मी निश्चित मानतो. अनेक लोकांची तुम्हाला सांगतो अशी थोडक्यानी आपल्याकडे अनेक खेळाडूंची पदकं हातातोंडाशी आलेली गेली. त्यात काही तांत्रिक चुका होत्या. उदाहरणार्थ नेमबाजीमध्ये पिस्तूल अडकलं आणि दुसरं पिस्तूल तिथे नव्हतं किंवा ते दुरुस्त कसं करायचं याकरता माणूस नव्हता. बॉक्सिंगमध्ये फिजिओथेरपिस्ट आणि मेडिकल हेल्प आपल्याला तातडीनं उपलब्ध होऊ शकली नाही. अशा बारीक सारीक गोष्टी, किंवा वुमन्स हॉकी आपण 4थ्या क्रमांकावर आलो, किंवा मेन्स हॉकीमध्ये सुद्धा आपण सिल्वरच्या अगदी जवळ होतो आणि बारीकशा छोट्याशा शेवटच्या क्षणातल्या काही गोष्टींमुळे आपण सिल्वर नाही मिळू शकतो, आपण ब्रॉन्झ मिळालं. या सगळ्यामुळे मला असं वाटतं ओव्हरऑल त्याचा ग्राफ चढता आहे. ट्रॅक अँड फील्ड मध्ये जे मिळालेलं आपण यश येते, लक्षात घ्या की असं यश गोल्ड मेडलचं अनेक युरोपामधल्या पुढारलेल्या देशांनाही मिळू शकलं नाही. त्याचबरोबर अशा अनेक खेळांमध्ये आमच्या खेळाडूंनी नवे आशियाई कीर्तिमान स्थापन केलेत. आणि आशिया म्हटल्यानंतर तिकडे चीन आहे, जपान आहे. त्या खेळाडूंच्या सुद्धा पेक्षा चांगला परफॉर्मन्स आपल्या खेळाडूंनी दिला. माझ्या दृष्टीनं खेळाचा हा इतका सन्मान ही राष्ट्राच्या दृष्टीने एक महत्वाची बाब आहे. तर तुम्ही आता जे उत्तर दिलं ऑलिम्पिक बद्दलचं, त्या चर्चेत तुम्ही लाइटर नोटवरती पाकिस्तानशी तुलना केली, पण तशीच एक सिरियस नोटवरती तुलना होती ती चीन बरोबर किंवा इतर अशा देशांबरोबर की ज्यांना स्वातंत्र्य आपल्या आसपास म्हणजे 40च्या दशकात मिळालं, काहींना अगदी अर्ली 50s मध्ये मिळालं, आणि त्यांच्या कंपॅरिझन मध्ये भारतानं किती प्रगती केली असं तपासलं जातं. तर तुमच्या मते आज जागतिक पातळीवरती 75 वर्षाच्या प्रवासात भारतानं पुरेशी प्रगती केली आहे का, आणि कुठं आपल्याला जमलं आणि कुठं आपण थोडेसे पाठीमागे आहे? त्याचं उत्तर नाही असं आहे. क्रीडा प्रकारात आपण जी प्रगती करायला पाहिजे होती ती आपण केली नाही. लक्षात घ्या, आपल्याला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं ना, तेव्हा या देशाची अवस्था काय होती, ते पिन सुद्धा बनत नव्हती. इथली लाईफ एक्सपेक्टन्सी ही 50च्या पेक्षा सुद्धा कमी होती. त्याच्यानंतर इथे रस्ते नव्हते, वीज नव्हती, पाणी नव्हती, शिक्षण नव्हतं. स्त्री शिक्षणाचा तर पूर्ण बोजवारा उडालेला होता. दरडोई उत्पन्न अतिशय वाईट होतं. 50%च्या वरती आपल्याकडे गरिबी होती, अंधश्रद्धा होती. एक प्रकारे ते जे भारताचं दशक होतं ते आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, परंतु त्या स्वातंत्र्याला एक रक्तलांछित अशी आमच्या फाळणीची किनार होती. त्यामुळे
तो जो पहिलं जे दशक होतं 1950चं, हे एक स्वप्नाळू डोळी म्हणजे आकाशात कबुतर आणि कोटावरती लाल गुलाब आणि अंगावरती फाटकी वस्त्र असंच होतं एक प्रकारे. त्यामुळे त्या काळात आमच्याकडे काय प्रगती झाली असं, परंतु त्या काळातच आपल्याला ध्यानचंदनी मेडल मिळवून दिलेलं आहे. तुम्ही लक्षात घ्यायचा उल्लेख आपण आता करतो आणि त्याच्या नावाने आपण आता एक पुरस्कार देखील त्याचं रिनेमिंग केलंय आणि ही अतिशय चांगली गोष्ट आहे. परंतु आमचा सगळा पहिल्या 30 वर्षाचा स्ट्रगल जो होता ना, तो स्ट्रगल आमच्या सर्व्हायव्हलचा होता. आमच्या समानतेचे लढे अतिशय जीव घेणे होते. त्यामुळे अशा राष्ट्राला खेळाकडे फोकस करायला जमलं नाही तर त्याबद्दल मी त्याला तितकंसं दोषी धरणार नाही. आणि त्यानंतरच्या काळामध्ये एकूणच या सरकारचं जे धोरण होतं खेळाबद्दलचं, ते फार आश्वासक होतं किंवा फार बढावा देणारं होतं असं नाही. किंवा एशियाड 1982 साली अर्थस्वागतम शुभ स्वागतम हे रविशंकरांनी त्याचं स्वागत गीत लिहिलेलं होतं. हे आम्हाला किंवा नंतरच्या काळात झालेलं एशियाड आहे हे आम्हाला का आठवतं तर त्यातल्या भ्रष्टाचारामुळे आठवतं. ही एक दुर्दैवाची बाब आहे की आमच्याकडे त्यामुळे मंत्र्यांना जेलमध्ये जावं लागलं, परंतु ते आम्हाला कोणाच्या मेडलमुळे, कोणाच्या वर्ल्ड रेकॉर्ड मोडला आहे ह्याच्यामुळे लक्षात राहत नाही. हा आतापर्यंतचा आमचा प्रवास होता आणि त्याच्यामुळे त्याचा परिणाम खेळावर झाला. खेळापेक्षा सुद्धा आमच्याकडे जास्त चर्चा खेळामागच्या राजकारणाची असते. अत्यंत पिछडा जिल्हा आहे. पिछडा म्हणजे किती पिछडा तर नंदुरबार पेक्षा सुद्धा पिछडा. परंतु या सुंदरगड ओरिसामध्ये आहे बरं का, आदिवासी बहुल एरिया आहे. त्या आदिवासी बहुल एका डिस्ट्रिक्टमध्ये टर्फ असलेली हॉकीची 1-2 नाही 17 मैदान आहेत. त्या मैदानामध्ये मॉडर्न स्पर्धेची जी हॉकी खेळायला इक्विपमेंट्स लागतात मॉडर्न, ती सगळी इक्विपमेंट्स आहेत. जिम्नॅशियम आहे सुसज्ज, राहायची व्यवस्था आहे. आदिवासी खेळाडू आपल्या गावाबाहेर जिल्ह्याबाहेर न जाता एक अत्यंत उत्तम दर्जाच्या सोयी सुविधे सकट शिकत असतो. हे सुंदरगडमध्ये घडतंय. तुम्हाला माहितीये का 2011 पासून 2019 पर्यंत, 2021चा आकडा मी का देत नाहीये याचं कारण आपल्याकडे 20 आणि 21ला राष्ट्रीय आणि जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय स्पर्धा झाल्या नाहीत. या स्पर्धांमध्ये 2011 ते 2019 मध्ये महिला खेळाडू ज्यांनी क्वालिफाईंग राऊंडसाठी नाव नोंदवलं, स्पर्धेत नाव नोंदवलं, ते यशस्वी झाले न झाल्यानंतरचा भाग आहे. परंतु इंटरेस्ट दाखवला, त्याकरता काही घाम गाळला, त्याकरता काही पैसा खर्च केला, त्याकरता वेळ दिला, हे जे सगळं केलं त्या महिलांची मुलींची संख्या 300% वाढली आहे आणि त्यातील ग्रामीण आणि सेमी ग्रामीण भागात खूप मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. हे बदललेलं चित्र नाही का मला सांगा. मला असं वाटतं आज आंतरराष्ट्रीय कोच असतील, फॅसिलिटीज असतील, या सगळ्याच्या बाबतीत एक सकारात्मकता आली आहे. याचा अर्थ गोष्टी सगळ्या आलबेल आहेत का? अजिबात नाही. आजही क्रीडा मंत्री म्हणून आपल्याकडे 7 वर्षामध्ये 6 मंत्री होऊन गेले. सर्वानंद सोनोवाल, विजय गोयल, किरण रिजिजू, आत्ताचे अनुराग ठाकूर, त्याच्याआधी असे 7 मंत्री होऊन गेले, म्हणजे 6 मंत्री होऊन गेले. आता याच्यामुळे एक प्रकारचं जे सातत्यहीनता येते ती आम्हाला खरं तर टाळता आली असती असं मला वाटतं. क्रीडा क्षेत्राचं बजेट हे नेहमीच चेष्टेचा थट्टेचा विषय आहे. ते तसं ती ऐवेळी आहे, परंतु किमान खर्च केले जाणारे पैसे हे भ्रष्टाचारात न जाता खेळाच्या आणि खेळाडूच्या व्यापक हिताच्या दृष्टिकोनातूनच खर्च केले जात आहेत. हे इकडे घडतंय हे मला अत्यंत आश्वासक वाटतं. त्यामुळे एक आश्वासक नोट आहे. 2021 मध्ये मागे वळून पाहताना आपण बरंच काही या क्षेत्रात मिळवलंय, बरीच चांगली पायाभरणी झालेली आहे. अजून खूप पल्ला गाठायचा आहे, अजून खूप काही करायचंय आपल्याला, परंतु ते होईल असा विश्वास निर्माण होण्या इतपत आश्वासक वातावरण मात्र आता निश्चित आहे. सर, आपण क्रीडा क्षेत्राबद्दल बोललो, त्याच्याविषयी तर आश्वासक वातावरण आहे असं तुम्ही म्हणताय. पण आपण जर का ब्रॉडर सेन्सकडे भारताचा बघितलं किंवा भारताकडे ब्रॉडर सेन्सनं बघितलं तर अशी कोणकोणती क्षेत्र वाटतात की जिथं आपण पुरेशी प्रगती केली आहे, जिथं आपण एक आश्वासक चेहरा म्हणून समोर आलोय, आणि अशी कोणती क्षेत्र आहेत की जिथं आपण प्रगती करायला हवी होती पण करू शकलो नाही? या प्रश्नाची व्याप्ती खरं तर खूप मोठी आहे, परंतु एक 2-4 सेक्टर प्रत्येक ह्याच्यातले मी सांगतो. मला असं वाटतं पायाभूत सोयी सुविधा, मग रस्ते असेल, गावागावांपर्यंत वीज पोहोचणं असेल, या बाबतीत आपण प्रचंड प्रगती केलेली आहे. आणि विशेषतः नितीन गडकरी
यांच्याकडे हे खातं आल्यानंतर त्याला जी गतिमानता मिळाली, मग नद्याजोड प्रकल्प असेल, देशांतर्गत माल वाहतूक ही बोटीतनं व्हायला पाहिजे, जलमार्गातनं व्हायला पाहिजे, ज्याच्यातनं त्याची कॉस्ट खूप कमी होईल, या संदर्भात आपल्याकडे खूप पथदर्शी अशी पावलं टाकली गेली. खूप मोठ्या प्रमाणावर हे सगळं आपल्याकडे सुरू झालेलं आहे. त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असं म्हणाल तर आज अनेक गावांमध्ये, पुण्यामध्ये आपल्याकडे मेट्रो सुरू होती आहे, नागपूरमध्ये मेट्रो सुरू झालेली आहे, मुंबईमध्ये मेट्रो चांगली रुजलेली आहे, रुळलेली आहे. आता मेट्रो 3 चे काही या नवीन महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये काही प्रश्न निर्माण झाले. पूर्वीच्या सरकारच्या स्थानाशी, गंतव्य स्थानाशी त्यांची मतभेद होते. हा प्रश्न थोडासा प्रलंबित झालाय, त्या वादात मी आता पडत नाही, परंतु त्याचंही काम खूप चांगल्या रीतीनं प्रगती पथावर आहे. अनेक शहरांमध्ये ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी होत आहेत. तेव्हा मला असं वाटतं इन्फ्रास्ट्रक्चर इज वन एरिया वेअर आय विल गिव्ह व्हेरी गुड मार्क्स टू दिस A+ किंवा A डिग्री नक्कीच या सरकारला आपल्याला द्यावी लागेल. दुसरं एक सेक्टर मला असं वाटतं की जिकडे प्रगती झाली परंतु प्रगतीला खूप मोठा वाव आहे, तो म्हणजे MSME, सूक्ष्म, लघु आणि मध्यम अशा स्वरूपांच्या व्यवसायाला जी लागणारी सुलभता होती, ती सुलभता आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे आली, की जी 7-8 वर्षापूर्वी आपल्याकडे अजिबात नव्हती. तो जो एक फोकस होता, कारण शेवटी रोजगार निर्मिती म्हणाल किंवा स्वयंरोजगार म्हणाल, तो जेवढा मोठे उद्योग निर्माण करतात त्यापेक्षा जास्त तो हे असे छोटे लघु उद्योग, आणि ते सुद्धा ते छोट्या छोट्या गावात करत असतात. त्या संदर्भात आपल्याकडे खूप चांगली प्रगती झालेली आहे. अर्थात तिथे खूप काही करण्याची आवश्यकता आहे, त्यांचे काही स्वतःचे प्रश्न आहेत, परंतु ते एक अतिशय चांगलं वातावरण आहे. भारताची आतापर्यंतची जी एक प्रतिमा होती, आंतरराष्ट्रीय प्रतिमा, ती प्रतिमा साधारणतः अंडरडॉग, ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो, की ज्याच्याकडे फारशा आदराने असं काही बघितलेलं जात नाही, परंतु आज भारताची दखल प्रत्येक बाबतीत घ्यावी लागते. अगदी युनायटेड नेशन्सच्या सिक्युरिटी काउन्सिलचं अध्यक्षपद जरी म्हटलं तरी ते देखील भारताकडे येऊ शकतं. आंतरराष्ट्रीय न्यायालयात आमचे खटले सक्षमपणे मांडू शकणाऱ्या वकिलांची फौज या देशात निर्माण झाली. मला असं वाटतं की एक चांगला मॅन्युफॅक्चरिंग बेस या देशाला निर्माण व्हायला हवा होता, तो इथे निर्माण झालाय. खूप चांगल्या प्रमाणात आपल्याकडे संख्येनं का होईना इंजिनिअरिंग कॉलेजेसचं जाळं निर्माण झालं, ज्यातून सेकंड लार्जेस्ट टेक्निकल मॅनपॉवर इन द वर्ल्ड आपण निर्माण करतोय. मी त्याच्या दर्जाविषयी हे विधान अजिबात करत नाहीये, त्याचा दर्जा हा अजून इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे. परंतु एक आणखीन आश्वासक गोष्ट घडली, ती म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसी, जी 2035 सालापर्यंत आपल्याला अंमलात आणायची आहे, ज्याच्यामध्ये असंख्य गोष्टी आहेत. ह्याच्यावरच एक वेगळा थिंक टँक करावा लागेल आपल्याला. इतक्या प्रचंड मोठ्या तरतुदी त्याच्यामध्ये आहेत. जर ते खरोखरच आलं तर मला असं वाटतं इन्फ्रास्ट्रक्चर आणि एज्युकेशन या दोन गोष्टींमुळे, या दोन गेम चेंजर गोष्टीमुळे या देशाची भविष्याची ललाट रेखा बदलू शकेल, इतकी प्रचंड मोठी क्षमता आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट या देशाची म्हणजे भारत तरुण होतोय, आणि हा तरुण भारत खूप प्रचंड वेगळा विचार करतोय. तो पारंपरिक पद्धतीनं जात पात धर्म पंथ याच्या पलीकडे जाऊन त्याची आभाळाच्या क्षितिजा, त्याच्या अनुभवाच्या क्षितिजा तो खूप मोठ्या प्रमाणावर विस्तारतोय. मला असं वाटतं की या तरुणाईची बदलती मानसिकता आणि त्यांची स्वप्न ही आमची सर्वात मोठी शक्ती आहे. एक नवीन वर्ग, ज्याला आपण किड्स ऑफ ग्लोबलायझेशन असं एक इंग्रजीत त्याला नाव आहे, म्हणजे 1991 सालचं जे बजेट होतं, ज्यांनी लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन आपल्याकडे आणलं. ईज ऑफ डुईंग बिझनेसची सुरुवात मला असं वाटतं त्या बजेटपासून झाली, आणि अनेक अनावश्यक खाती ही नरसिंहराव आणि मनमोहन सिंग यांच्या दुखलीनं आपण म्हणूया की त्यांनी ती रद्दबादल ठरवली, आणि भारत एक करवटलेला, आता ज्याला आपण म्हणू, ती करवट बदलली ती 1991च्या बजेटनी. त्याच्यानंतर जी मुलं जन्माला आली त्या मुलांनी या देशाकडे, या देशातल्या संधींकडे, या देशातल्या आपत्तींकडे अत्यंत वेगळ्या रूपानं पाहत नवनवीन वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय चालू केले. ते काही लोकांनी भारतात केले, काही लोकांनी भारताबाहेरही केले असतील. आपण भारताबाहेर आणि भारतात असा एखादा ब्रेन ड्रेनचा वाद आता घेऊया नको, त्याच्याविषयी नंतर बोलू आपण. परंतु ही लघु उद्योजकतेची आमची बदललेली कूस मला अत्यंत अत्यंत प्रामाणिक हेवा वाटावा अशी आहे. मला असं वाटतं की हेल्थ सेक्टरमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आपण एक्सपर्टीज निर्माण केलेली आहे.
आज सर्वात जास्त डॉक्टरांची संख्या ही भारतामध्ये आहे. सर्वात जास्त नेत्ररोग तज्ञांची संख्या भारतात आहे. पण सर्वात जास्त नेत्रहीन जन्माला येणाऱ्या आणि नंतर नेत्रहीन झालेल्यांची संख्या देखील भारतात आहे. त्यामुळे ही एक विषमतेनं भरलेली अशा प्रकारचा हा एक कलायडोस्कोप आहे. जेवढी वैयक्तिक अक्षरशः ज्याला आपण यशाची एव्हरेस्ट आमच्याकडे आहेत, तेवढ्याच लाजिरवाण्या अशा काही दऱ्या देखील आहेत की ज्या विषमतेनं आणि ज्या विद्वेषानं किंवा ज्या अत्यंत हीन गोष्टींनी आमची मान खाली जाईल माणुसकी समोर, अशा देखील गोष्टी या देशात आता घडत आहेत. परंतु हा देश बदलतोय याची जाणीव सामान्य माणसाला झालेली आहे. आपल्या ताकदीची जाणीव झालेली आहे. ईज ऑफ डुईंग जसं आलंय तसंच गव्हर्नन्स मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा वापर व्हायला लागलाय. जीएसटी भरणं आज इतकं सोपं झालेलं आहे की आज जीएसटीचा वापर सर्वसामान्य छोटा लघु आणि मध्यम सूक्ष्म उद्योग करणारे उद्योजक देखील करताना दिसत आहेत. डायरेक्ट ट्रान्सफरनी परवाच आपल्याकडे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये करोडो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एका क्षणात पैसे जमा झाले. ही एक फार महत्वाची गोष्ट आहे. मी तुम्हाला सांगतो की आजकाल अगदी कुठल्याही पानाच्या ठेल्यावर जा, कुठल्याही हातगाडीवर एखादी फळं विकतात तर त्यांच्याकडे जा, तो गुगल पेनी पैसे घेतो आणि त्याच्याकडे ते गुगल पेचा बारकोड ठेवलेला असतो. तो क्यूआर कोड तुम्ही करायचा, त्या क्यूआर कोड मधून तुम्ही पैसे द्यायचे. ही जी सगळी प्रणाली बदलती आहे, हा एक नवीन डिजिटल इंडिया माझ्या समोर येतोय. ही एक जनधन बँक अकाउंट त्या संदर्भात केलेली जी रचना आहे, आज घराघरांमध्ये उज्ज्वला गॅस योजनेतून गॅस पोचलेले आहेत. 108 नंबरवर फोन केल्यानंतर येणारी अँब्युलन्सची सुविधा आपल्याकडे आहे. तसंच शहरामध्ये आल्यानंतर अर्बन ट्रान्सपोर्टचे विषय खूप जीवघेणे झालेले आहेत. पोल्युशनचा विषय आहे, क्लायमेट चेंजचा विषय आहे. आमच्याकडे पडणारा पाऊस, पडणारा अवर्षण आणि अवचितपणे येणारे महापूर ही अत्यंत चिंतेची बाब आहे आणि त्याच्यात आपण सपशेल अयशस्वी ठरलेलो आहोत असं माझं स्पष्ट मत आहे. हा सगळा मला असं वाटतं बदलत्या भारताचा 75ला प्रवेश करताना कलाडोस्कोप आहे. कुछ अचीवमेंट्स आहे, कुछ फेल्युअर्स आहेत, काही संधी आहेत आणि त्याचबरोबर त्या संधी पेलण्याच्या क्षमता देखील समोर आलेली आहेत. एक खूप वेगळा प्रश्न मला विचारायचा आहे. तुमच्या चर्चेच्या ओघातनं तो सुचला. तुम्ही किड्स ऑफ ग्लोबलायझेशनचा उल्लेख केला. यावर्षी उदारीकरणाच्या धोरण स्वीकारून पण 30 वर्ष झाली. पण मला त्याच्यापुरतं न थांबता त्या किड्स ऑफ ग्लोबलायझेशन मध्ये माझ्यासारख्यांचा समावेश होतो की जे 91 नंतर जन्मले. पण आमच्याकडे अजून एक वेगळी गोष्ट अशी आहे की आम्ही आणीबाणी बघितलेली नाही. आम्हाला स्वातंत्र्य लढा ज्यांनी केला अशा लोकांना भेटायची संधी मिळालेली नाही. आम्ही अयोध्या बघितलेली नाही, आम्ही बॉम्बस्फोट बघितलेले नाही. ज्यावेळी इतर काही देशाला डिफाईन करणाऱ्या घटना घडल्या त्यावेळी सुद्धा आम्ही कळत्या वयात नव्हतो. तर अशा सगळ्या पिढीनं या स्वातंत्र्याकडं आणि आत्ताच्या भारताकडं कसं बघायला हवं असं तुम्हाला वाटतं? तुमचे वाड वडील, तुमचे आजोबा होते, त्यांनी आत्ताच्या काळातली प्रगती पाहिलेली नाही. म्हणजे मला आठवते माझे वडील स्कूटरसाठी 3 वर्ष थांबलेले होते. आज माझा मुलगा नवीन गाडी घेण्यासाठी 3 तास थांबू शकणार नाहीये. हे स्वप्नातही कधी नव्हतं की आपल्याला मोबाईलवर असं बोलता येईल आणि असे घराघरात व्हिडिओ कॉन्फरन्सिंग होतील, याची कल्पना देखील नव्हती. हे प्रगतीचे टप्पे आहेत आणि प्रत्येक टप्प्यावरचं मला असं वाटतं काही ना काहीतरी नवीन येतच असतं. त्यामुळे आय डोंट थिंक the generation which is kids of globalization has missed anything if they have not seen the tharar of Ayodhya or आणीबाणीचा संघर्ष पाहिला असेल. एक वेगळे संघर्ष आता आपल्या समोर आहेत आणि ते आपल्याला दिसतात आहेत समोर. म्हणजे आणीबाणीचा संघर्ष जरी पाहिला नसला तरी एक क्लायमेट चेंजचा एक प्रचंड मोठा संघर्ष तुमच्या समोर आहे आणि ती आव्हानं आहेत. म्हणजे एकीकडे प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाणी येत आहे आणि दुसरीकडे अवर्षण आहे. असं एका बिहारमध्ये एकाच वेळी आम्हाला होताना दिसतंय. श्रीमंती इतकी कॉन्सन्ट्रेट झाली एका समाजाकडे, तर दुसरीकडे गरिबीनं आम्हाला मोबाईल परवडत नाही म्हणून, मोबाईलचं शिक्षण परवडत नाही म्हणून आत्महत्या करणारी मुलं एका बाजूला आहेत. हे सगळं जे आहे ना, हा एक संघर्षाचाच भाग आहे. तुम्ही कुठला संघर्ष आहे? फक्त तुम्हाला माध्यमांनी रंगवलेला संघर्ष बघायचा आहे का तुम्हाला खराखुरा संघर्ष तुमच्या डोळ्यासमोर आणायचा आहे? तर मला असं वाटतं की हे जे जीवघेणे नवीन संघर्ष तुमच्या समोर तुमच्या पिढीनं आणलेले, तुमच्या पिढीला समोर आलेले आहेत,
ती एक अत्यंत आश्वासक आणि इट्स सच अन एक्साइटिंग थिंग. आणि किती वेगळ्या पद्धतीनं तुमची पिढी या सगळ्याकडे बघतेय. मला खूप कौतुक वाटतं या सगळ्या पिढीचं, की ते पारंपरिक पद्धतीने या सगळ्याकडे बघत नाहीये. दे वॉन्ट दिस न्यू चॅलेंजेस. तुम्हाला सांगतो आता अलेक्सा ही गोष्ट जी आपली सगळे भारतीय ज्यांना दोज कुड अफोर्ड त्या सगळ्यांकडे ते अलेक्सा आहे. आणि मी तर आय एम अ फॅन ऑफ इट. म्हणजे मी रात्रीची गाणी असतील, बातम्या असतील, हे सगळं आजकाल टीव्ही किंवा मोबाईल पेक्षा सुद्धा व्यायाम करताना वगैरे त्याच्यावरच बघत असतो, ऐकत असतो. अनेक त्याचे उपयोग आहेत. अनेक प्रश्नांची उत्तरं मला न टाईप करता नुसतं बोलून मिळत असतात. ते अलेक्सा इन्स्ट्रुमेंट डिझाईन करण्यामागे नाशिक मधल्या धैर्य दंड या अत्यंत सामान्य घरात शिकलेल्या मुलाचा फार मोठा सहभाग होता. त्याचे वडील कोणीही फार मोठे सायंटिस्ट वगैरे नव्हते. त्यांनी माझ्या एका मुलाखतीत सांगितलं की माझे वडील हे प्लंबर होते. म्हणजे ही जी एक नवीन नवीन गोष्ट आपल्याकडे येते की यू डोंट नीड अ बॅकग्राऊंड, यू डोंट नीड अ लॉन्चिंग पॅड, व्हॉट यू नीड इज फायर इन द बेली अँड ड्रीम्स इन द आईज. तुम्हाला तुमचे पंख स्वतः बघता येत आहेत, त्यामुळे तुमच्या पायाची लांबी किती आहे ही पिढी ती बघत नाहीये. तर मला असं वाटतं की तुमच्या उडण्याची क्षमता जोखळून पुढे जाते. ही एक फार मोठी आश्वासक बाब आहे. सो यू हॅव नॉट मिस्ड एनिथिंग इन माय ओपिनियन अँड यू आर नॉट गोइंग टू मिस. मला सांगा, माझ्या वडिलांच्या पिढीनी अशा प्रकारचा पॅन्डेमिक पाहिला नव्हता जो आज आपल्याला पाहायला मिळतोय. मग त्याच्यावर मात कशी करायची, कम्युनिकेशन त्या काळात कसं करायचं. आता हे जे व्यवस्थापनाचे धडे तुमच्या पिढीला कळत नकळतपणे मिळत आहेत की अशा प्रकारची आपत्ती जर आली तर त्याचं संपत्तीत रूपांतर कसं करायचं, याचं एक प्रचंड मोठं शिक्षण आपल्याला मिळतंय. आणि ही फार मोठी बाब आहे असं मला वाटतं. आता उदाहरणार्थ, मोबाईल सगळ्यांकडे पोहोचलेला नाही, इंटरनेट कनेक्टिव्हिटी सगळ्यांकडे नाही. शहरात ती फार कमी आहे आणि ग्रामीण भागात तर ती आणखीन कमी आहे. त्यात मुलींच्या शिक्षणाचा फार बोजवार या सगळ्याच्यामुळे उडलेला आहे. मग अशा वेळेला आमच्याकडे जर तुमच्यासारखा एखादा माणूस डिसिजन मेकर असता तर मला खात्री आहे की त्यांनी टेलिव्हिजनचा अतिशय चांगला वापर करत टेलिव्हिजनच्या शाळा सुरू केल्या असत्या की जो घराघरात पोहोचलेला आहे. मोबाईल नाही पोहोचला, इंटरनेट नाही पोहोचलं, पण टेलिव्हिजन पोहोचलेला आहे. मग टेलिव्हिजन सॅटेलाइटच्या माध्यमातून आम्ही व्हर्च्युअल क्लासरूम नाही का निर्माण करू शकत? नक्कीच निर्माण करू शकलो असतो. तुम्हाला एक उदाहरण देतो. व्हर्च्युअल लर्निंग याच्यावर खूप मोठं प्रोजेक्ट मी आणि डॉक्टर अरुण निगवेकर, नुकतंच त्यांचं दुर्दैवाने निधन झालं, मी ILFS मध्ये उपाध्यक्ष असताना त्याची फार मोठी प्रोजेक्ट्स या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये एक्झिक्यूट केली. त्याच्यामध्ये आम्ही एक व्हर्च्युअल लॅब तयार केली होती ज्याला आपण एक्सप्लोरिमेंट असं म्हणतो. म्हणजे एक्सपेरिमेंट अँड एक्सप्लोर ऑल्सो. म्हणजे प्रयोग करता करता तुम्ही काहीतरी शोधत असता आणि त्यातून तुम्ही शिकत असता. आणि हे महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायतीच्या शाळांमध्ये आम्ही अत्यंत यशस्वीरित्या राबवलं. त्यातला पिंपरी चिंचवडचा एक छोटासा अनुभव तुम्हाला सांगतो. तिथे आम्ही हे सगळे एक्सप्लोरिमेंट्स 400 अभ्यासक्रमावर आधारित असे एक्सप्लोरिमेंट्स आम्ही तयार केले. आणि हा सगळा एक्सपेरिमेंट बघायला माझ्याबरोबर एक अमेरिकेतली मोठी शिक्षण तज्ञ जी तिथली एज्युकेशन काउन्सिलर होती, ती मुंबईहून ते सगळं बघायला आली होती आणि ती चाट पडली. आणि एका पिंपरी चिंचवड मधल्या एका उपनगरामधल्या एका छोट्याशा शाळेमध्ये त्या IT लॅबमध्ये एक छोटीशी मुलगी 5वी-6वीतली ती एक्सप्लोरिमेंट्स करत बसली होती. त्या अमेरिकन बाईनी तिला विचारलं की तू काय, नाव काय तुझं? नाव सांगितलं. मग तुझ्या घरी कोण कोण असतं, काय करते? तर आई धुणं भांडी करते. बघा बॅकग्राऊंड काय आहे. वडील काय आहेत तर ते केबल ओढायचं काम करतात, म्हणजे डेली वेज मजदूर आहेत. तू हे काय करतेस? तर ती म्हणली मी ज्याला आपण वेट्स म्हणतो, म्हणजे वजन म्हणतो, ते वजन शिकतेय. ती म्हणली तू काय शिकतेस मला सांग. त्या मुलीने त्या अमेरिकन बाईकडे पाहिलं आणि तिला विचारलं तुमचं वजन काय? तर ती म्हणली 67 किलो. शांतपणे त्या मुलीने अमेरिकन बाईला सांगितलं चूक. ते म्हणली कशावरून चूक? मी आत्ता वेईंग स्केलवर उभा राहून तुला दाखवते माझं वजन 67 किलो आहे. ती म्हणली नो, 67 kg ऑन अर्थ इज द करेक्ट आन्सर. सपोज इफ यू गो अप your weight will reduce. If you go on the moon, you will be weighing only 10 point so and so kg. मला सांगा हे काय आहे हो? हे ज्ञान नाहीये? ही ज्ञानाची अनुभूती नाहीये? समाजाच्या शेवटच्या पायरीवर असलेली शिकणारी ही पहिली पिढी किती वेगळ्या रीतीनं विचार करते.
कसला सॉलिड कॉन्फिडन्स आहे त्यांच्याकडे. मला असं वाटतं की यू हॅव नॉट मिस्ड एनिथिंग. इनफॅक्ट यू आर गोइंग टू गेन लॉट ऑफ थिंग्स. द स्काय जस्ट बिकमिंग रेड ऍट दिस पॉइंट ऑफ टाइम. इट जस्ट गोल्डन रेड ज्याला आपण म्हणतो ते आता होतंय. अशी मला असं वाटतं की this decade belongs to this century belongs to India and students and youngsters like you. मी आता जो उल्लेख करता याला अजून वेगवेगळी लोक डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणून उल्लेख करतात, मनुष्यबळ म्हणून उल्लेख करतात. कायम अशी एक चर्चा जी मला स्वतःला थोडीशी मी तिकडे बायस्ड आहे ती असं की खूप लोक म्हणतात की वेगवेगळ्या देशांनी काय दिलं, कुणी ऍपल दिलं, कुणी मायक्रोसॉफ्ट दिलं, पण भारतानं उत्तम मनुष्यबळ दिलं. कारण सीईओ असतील, तुम्ही उल्लेख केला तशी धैर्यदंड सारखी लोक असतील, तर आपली लोक म्हणजे भारतानं बनवलेली लोक ही भारताची आयडेंटिटी गेल्या कित्येक वर्षात जगभरात बनलेली. तर मनुष्यबळ निर्मितीमध्ये किंवा उत्तम HR मध्ये आज भारत एक ग्लोबल लीडर आहे असं तुम्ही मानता का? आणि असं जर का असेल तर पुढच्या 25 वर्षामध्ये हा जो आपल्याकडं यंग पूल आहे ह्यानं कुठल्या दिशेनं जायला हवं जेणेकरून ही इमेज अधोरेखित होईल? व्हेरी गुड क्वेश्चन. एक लक्षात घ्या, आपल्याकडे माहिती तंत्रज्ञान आणण्याचं सगळं श्रेय आपण राजीव गांधींना नक्की दिलं पाहिजे. आणि त्यावेळेला डावे आणि उजव्या विचारसरणीचे जे कोणी नेते होते त्यांनी त्या सगळ्याच्या विरोधात, मला एक चित्र आठवतंय, इनफॅक्ट मी त्यावेळी दिल्लीतही होतो, त्यांनी राष्ट्रपतींकडे एक मोर्चा नेला होता आणि वामपंथीय आणि उजवेपंथीय असे एकमेकांचा हात हातात धरून कॉम्प्युटरच्या विरोधात घोषणा देत असताना मी पाहिले. अर्थात त्या सगळ्या नेत्यांची मुलं पुढे कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी किंवा IT उद्योगासाठी किंवा इतर अनेक गोष्टींसाठी परदेशी गेली आणि भारतातले पहिले मोबाईल यांच्याच कानाला लागले. त्यामुळे तो भाग अलायदा आहे. मला असं वाटतं हा जो डिजिटल डिव्हिडंड आहे ना, त्याच्याच बरोबर डिजिटल डिव्हाइड नावाची पण एक गोष्ट आहे. त्याचाही आपण थोडासा उल्लेख इथे करणं मला गरजेचं वाटतं. जेव्हा जिकडे एक वर्ग असा एम्पॉवर्ड आहे की जो IT एनेबल्ड आहे, तसाच तो एक दुसरा वर्ग जो आहे जो IT एनेबल्ड नाही आहे, त्याच्यापर्यंत या डिजिटल डिव्हिडंडचे फायदे पोचलेले नाही आहेत. परंतु एक मोठा वर्ग, आपल्या सर्वात मोठं बलस्थान काय असेल तर एक प्रचंड मोठी जनसंख्या आणि खूप मोठ्या प्रमाणावर असलेली आपल्याकडे प्रशिक्षित जनसंख्या आहे. आता पारंपरिक पद्धतीनं शिक्षणाच्या पद्धती, डिग्रीज हे सगळं आपल्याला डंप करावं लागेल. दॅट्स नॉट गोइंग टू हेल्प इन ग्लोबल कॉम्पिटिशन. लक्षात ठेवा, जेव्हा आम्हाला ग्लोबल प्रोडक्ट्स आणि ग्लोबल सर्व्हिसेस आणि ग्लोबल सगळं हवंय ना, तेव्हा स्पर्धा देखील ग्लोबल असली पाहिजे. मग तिकडे आम्ही आरक्षण करू, तिकडे आम्ही अमुक करू, तिकडे आम्ही तमुक करू, हे नाही चालत. यू हॅव टू प्रोड्यूस द बेस्ट अँड ॲट द लीस्ट प्राइस अँड विल सप्लाय यू इन्स्टंटॅनियसली. तुम्ही मागितलं की तुम्हाला देईल, अशा प्रकारची हे आहे. आता जी आपली मॅनपॉवर HRD प्रोव्हायडर आहे, मी 2000 साली 5000 मुलांना अमेरिकेला पाठवलं होतं आणि ते Y2K प्रॉब्लेम आला होता 98-99ला. 6-6 महिन्याचे कोर्सेस करून माझे अनेक तरुण मुलं अमेरिकेला गेली. आज ते प्रत्येकाकडे मोठे मोठे बंगले, गाड्या आहेत, सगळ्या आहेत. मी गमतीनं असं म्हणतो की त्या प्रत्येकाकडे एक दिवस राहिलो तरी 365 दिवस मी अमेरिकेत सहज राहू शकेन. मुद्दा तो नाहीये. मुद्दा असा आहे की आता आपल्याला केवळ मॅनपॉवर सप्लायर या भूमिकेतनं बाहेर यायला लागेल आणि त्याच्याकरता आमच्या इकोसिस्टीम मध्ये खूप मोठ्या प्रमाणात स्ट्रक्चरल बदल घडवावे लागतील. आमच्या पॉलिसीमध्ये बदल घडवावे लागतील, आमच्या एज्युकेशन पॅटर्न मध्ये बदल घडवावे लागतील आणि आम्हाला एक प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चरर पेक्षा सुद्धा प्रॉडक्ट डेव्हलपर म्हणून आमची आयडेंटिटी निर्माण करावी लागेल. यापुढचं ऍपल, यापुढचं गुगल हे आम्हाला भारतात निर्माण करावं लागेल. त्यामुळे मेड बाय इंडियन्स ओरिजिन पीपल, those who have settled abroad like Sundar Pichai and others, यापेक्षा सुद्धा आता हे सगळं भारतातच निर्माण होत आहे. हे सगळं मेड इन इंडिया या ब्रँडला मला दृष्टीनं आता महत्व येणं अत्यावश्यक आहे आणि ती माझ्या दृष्टीनं खूप अत्यंत महत्वाची अशी बाब असणार आहे. त्यामुळे या पुढचा जो प्रवास आहे तो केवळ प्रशिक्षित मॅनपॉवर देणं नव्हे, तर त्या प्रशिक्षित मॅनपॉवरला हव्या असणाऱ्या संधींचं एक धोरण सातत्य म्हणा, तुमच्या धोरण लकवा टाळून एक एक फर्म पॉलिसी म्हणा, हे सगळं इथे या मातीत व्हायला हवं. आणि छोटी छोटी सेंटर्स, मग महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, नाशिक याच्या पलीकडे आणि औरंगाबाद जाऊन नागपूर हे जाऊन छोट्या छोट्या गावांमध्ये उद्योगाची हब्स निर्माण होऊन तिथे उद्योजकता वाढीला लागून
त्यांचे ब्रँड्स हे आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले. आणि हे अशक्य नाहीये बरं का. तुम्हाला एक उदाहरण देतो. पयोद इंडस्ट्री म्हणून आहेत, पयोद इंडस्ट्री. ते आमच्या सांगली जवळच्या एका अत्यंत छोट्या गावातला व्यवसाय आहे आणि तो आमच्या एका मित्रांनी चालू केलाय. तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्या गावातून जपानला, अख्ख्या जपानला हँडग्लोव्स पुरवले जातात. म्हणजे जपानचा राष्ट्राध्यक्ष काय किंवा देवेंद्र फडणवीस जपानला जेव्हा गेले होते तेव्हा त्यांनी भारताचा तिरंगा तिकडे फडकवला, तेव्हा ते जे हातमोजे घातलेले होते ते हातमोजे पयोदनी बनवलेले होते. आणि आज त्या हातमोज्यांवर मेड बाय जपान नाही, मेड बाय इंडिया असा स्टॅम्प आहे. मेड बाय इंडिया फॉर जपान. हे जर त्या सगळ्या अशिक्षित महिलांच्या साथीनं एका छोट्याशा हातकणंगल्या जवळच्या गावात घडू शकतं, तर मला सांगा, मेड इन इंडिया हा ब्रँड का बरं होऊ शकत नाही? इट नीड्स डिटर्मिनेशन. मला असं वाटतं इथली इकोसिस्टीम जर सुधारली तर 100% मला खात्री आहे की पुढच्या 15 ते 20 वर्षात मेड इन इंडिया हा ब्रँड फ्रॉम मॅनपॉवर सप्लायर टू इतका प्रचंड मोठ्या प्रमाणावर होऊ शकेल. ही एक अत्यंत आश्वासक बाब आहे. आता तुम्हाला सांगतो, मेस्सी हा जो आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू आहे, त्यांनी त्याचा इतक्या वर्षाचा असलेला क्लब सोडला आणि तो बार्सिलोनाहून पॅरिस क्लबमध्ये जॉईन झाला. अर्थात त्याची ती इमोशनल प्रेस कॉन्फरन्स वगैरे सगळ्यांनी बघितली असेल. परंतु बार्सिलोना टू पॅरिस हा 90 मिनिटाचा प्रवास आहे, जेमतेम बाय फ्लाईट. रात्रीच्या वेळेला ते फ्लाईट होतं आणि त्या फ्लाईट म्हणजे भारताच्या वेळातील त्या फ्लाईटचं ट्रॅकिंग भारतामधनं लाखो लोक करत होते त्यावेळेला. मला सांगा, हा कुठला भारत आहे? हा भारत आंतरराष्ट्रीय भारत आहे. हा भारत ग्लोबल भारत आहे. हा लोकल कंटेंट न सोडणारा ग्लोबल म्हणजे खऱ्या अर्थानं ग्लोकल असा भारत आहे. आणि मला असं वाटतं या पुढचा प्रवास हा फक्त उपलब्ध बाजारपेठ अशी नाहीये, तर बाजारपेठ कॅप्चर करण्याची मानसिकता असलेला भारत होणार, याविषयी मला शंका नाहीये. तर आपण खूप चर्चा केली, मनुष्यबळाबद्दल चर्चा केली. या सगळ्या पार्श्वभूमीवर मला तुम्हाला हे विचारायचं आहे की जेव्हा भारत आपल्या 100व्या वर्षात असेल तेव्हा भारत नक्की काय असायला हवा, जागतिक पटलावर त्याचं स्थान काय असायला हवं, आणि एक नागरिक म्हणून आपण कुठं पोहोचायला हवा असं तुम्हाला वाटतं? अतिशय चांगला प्रश्न आहे आणि याची व्याप्ती खूप मोठी आहे मला असं वाटतं. परंतु ज्याला आपण एक पोएटिक रिप्लाय म्हणू, तर तो जर पोएटिक रिप्लाय मला द्यायचा असेल तर त्याचं 100व्याचं स्वप्न काय, तर मला असं वाटतं आतापर्यंत भारतामधून अमेरिकेला जाण्यासाठी अमेरिकन वकिलातीसमोर फार मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे रांगा लागायच्या विजासाठी. आदल्या रात्री जाऊन रांगेत उभारायची. म्हणजे माझ्या पिढीनं ते खूपच बघितलेलं आहे. परंतु 100 जेव्हा भारत पूर्ण करेल त्यावेळेला असा दिवस यावा की वॉशिंग्टन मधल्या, न्यूयॉर्क मधल्या भारतीय वकिलाती समोर इथं शिकण्याकरता, इथं उद्योग करण्याकरता, इथं संशोधन करण्याकरता आणि एक इथलं मग योग असेल, इथली मनशांती असेल, इथली देवळं असेल, इथलं स्थापत्य असेल, इथलं इन्फ्रास्ट्रक्चर असेल, हे सगळं बघण्याकरता, या देशाचा अनुभव घेण्याकरता, इंडिया एक्सपिरियन्स करण्यासाठी म्हणून अमेरिकनांनी भारतीय दूतावासासमोर रांग लावावी. ऑस्ट्रेलियनांनी डार्लिंग हावरबर भांगडा करावा आणि फ्रेंच लोकांनी शान झालीजे समोर बसून गायत्री मंत्र म्हणावा. अशा प्रकारचं एक रोमॅन्टिक स्वप्न मी नक्कीच पेंट करू शकेल. बट इट्स ऑल रोमॅन्टिक. मला असं वाटतं की खूप मोठी चॅलेंजेस आहेत. नाऊ द जर्नी इज गोइंग टू बी व्हेरी टफ. त्याचबरोबर खूप चांगली संधी देखील आपल्याला आहे. मला असं वाटतं मास प्रोडक्शन या ड्रीम मधून आपण बाहेर यावं, कारण पुढचे काही वर्ष तरी याच्यातलं चीनी वर्चस्व वादातीत आहे. याचं कारण तिथली इकोसिस्टीम, तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर, तिथले मॅन पॉवरची कॉस्ट, तिथले एक्झिट क्लॉज. मी स्वतः चीनमध्ये व्यवसाय केलेला आहे, मला माहिती आहे. याच्याशी आत्ता लगेच 2-5 वर्षात कॉम्पिट करणं आपल्याला शक्य होणार नाही. अर्थात बाय 100 वी विल बी एबल टू कॉम्पिट. परंतु एक मोठी संधी आता मला जी दिसते ती म्हणजे हाय एंड R&D ड्रिव्हन, कॅपिटल इंटेन्सिव्ह, ह्युमन टॅलेंट ओरिएंटेड प्रोडक्ट्स. मग ते ह्युमन इंजिनिअरिंग असेल, अनेक फील्ड आहेत त्याच्यामध्ये. याच्यामधली ओपन होणारी जी फील्ड आहेत, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, गेमिंग थिअरी असेल, याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मला असं वाटतं संधी आहेत आणि त्या पेळण्याची क्षमता भारतामध्ये आलेली मला बघायची आहे.
ही 2000 अजून 25 वर्षांनी म्हणजे साधारणतः यू कॅन से इट बाय 2050 ज्यावेळेला भारत 100 वर्षाचा झालेला असेल त्यावेळेला तो अधिक तरुण असेल आणि चीन हा थोडा उतरणीला लागलेला असेल आणि नुसता मॅनपॉवर सप्लाय नाही तर मेड इन इंडिया हा ब्रँड आम्हाला द्या असं म्हणणारा चीन मला बघायचा आहे. मेड इन इंडिया असं म्हणणारा ब्रँड कुठे आहे असं बघणारा जर्मनी, जपान, इंग्लंड, अमेरिका मला बघायचं आहे. आय थिंक माय ड्रीम फॉर अमेरिका इज माय ड्रीम फॉर इंडिया इज मेड इन इंडियाची झालेली निर्मिती आणि ती मला असं वाटतं सर्वात मोठी गोष्ट आहे. तर पण हे करायचं असेल तर म्हणजे भारत 875च्या या एपिसोड मधला शेवटचा प्रश्न माझा असा आहे की हे करायचं असेल, आपण स्वप्न बघितली, प्रोग्रेसिव्ह भारत आहे असं तुमचं एकूण विवेचन आहे, मेरा देश बदल रहा है, तर आता पुढच्या 25 वर्षात कुठल्या 3 गोष्टी, कुठल्या 5 गोष्टी आपण आपल्या अल्टिमेट प्रायोरिटीवर ठेवल्या पाहिजेत की जे केलं तर आणि तरच आपण हे स्वप्न अचीव्ह करू शकतो? व्हेरी गुड क्वेश्चन. मला पहिली गोष्ट असं वाटतं की फर्स्ट वी नीड टू फोकस ऑन अवर एज्युकेशन, टेक्नॉलॉजी एज्युकेशन इन ऍग्रिकल्चर. आपल्याला असं वाटतं की जो बुद्धू आहे तो शेती करतो असं ज्या महाभागांना वाटतं ना त्यांनी किमान एक पीक आयुष्यात मला एकदा काढून दाखवावं. मग ते गव्हाचं असेल, तांदळाचं असेल ना, एकदा करा, काढून बघा, मग तुम्हाला कळेल की त्याच्यामध्ये किती इनोव्हेशनची गरज आहे आणि किती कष्ट आमचा शेतकरी करत असतो. त्यामुळे मला वाटतं पहिली गोष्ट काय असेल तर आय विल से एज्युकेशन इज द फर्स्ट थिंग विच इज गोइंग टू चेंज द फेट ऑफ दिस कंट्री. ललाट रेखा या देशाची बदलू शकते ती आहे. दुसरी गोष्ट पायाभूत सोयी सुविधांचं जाळं, खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला पायाभूत सोयी सुविधांचं जाळं उभं करावं लागेल. आत्ता जे आहे त्याच्यापेक्षा कित्येक पटीनं जास्त हे जाळं आपल्याला उभं करावं लागणार आहे. ती एक दुसरी महत्वाची गोष्ट, एनेबलर ज्याला आपण म्हणू, व्हॉट विल टेक दिस. तिसरी गोष्ट म्हणजे फ्रेमवर्क ऑफ रूल्स ऑफ गव्हर्नन्स. एखादा व्यवसाय वाढायचा जर असेल ना विनायक, तर त्याच्याकरता सर्वात पहिली गोष्ट एक राजकीय इच्छाशक्ती लागते. आय वॉन्ट टू चेंज इट. ती आत्ता इच्छाशक्ती मला दिसतीये, परंतु त्यातलं सातत्य आणि हे जसं आत्ता मला दिसत नाही तसं अनेकदा मला त्यातला धोरण लकवा सुद्धा दिसतो. तर हे दूर व्हायला पाहिजे. मग ती फायनान्शियल इन्स्टिट्यूशनचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल, बँकिंग क्षेत्रातली सुविधा, ट्रान्सपरन्सी आणि शिक्षेला काय म्हणू, गुन्हा केला तर त्याला शिक्षा, असं जे एक, आणि जे तुम्ही चांगले सचोटीनं राहिलात तर तुम्हाला रिवॉर्ड, हे एक झालंय. चौथी गोष्ट करावी लागेल ती म्हणजे सामाजिक समानता इस्टॅब्लिश करावी लागेल. एक प्रचंड मोठा वर्ग हा खूप मागे आहे आणि एक प्रचंड मोठा वर्ग हा खूप पुढे गेलेला आहे. अशाने देशाची प्रगती होत नसते. जेव्हा ग्रोथ होत असते ना त्यावेळेला ही इनइक्वॅलिटी मी समजू शकतो. त्यामुळे ती पहिले 50-60 वर्ष इनइक्वॅलिटी राहिली, ती मी अशा करता स्वीकारतो की जेव्हा ग्रोथ स्टेज असते ना तेव्हा विनायक पाचलक त्याच्या बरोबरच्या वर्गातल्या मुलांपेक्षा थोडा पुढे गेलेला असेल, कधी ती मुलं पुढे गेली असतील, हे चालणार आहे. परंतु एका पातळीवर आल्यानंतर मात्र त्यांच्यामधला भेद हा जास्त, इकॉनॉमिक थिअरी याच्यावर खूप लिहिल्या गेल्या आहेत, अमेरिकेमध्ये काय भारतामध्ये काय, याच्यावर खूप संशोधन झालेलं आहे. मला वाटतं त्या पातळीवर गेल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये गॅप्स आहेत असं आपल्याला दिसून चालणार नाही. तर ती एक चौथी गोष्ट आपल्याला करावी लागेल. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे हेल्थ, ज्याच्याकडे आपलं अक्षम्य आतापर्यंत दुर्लक्ष झालेलं आहे. तर ती जी प्राथमिक आरोग्य केंद्र असतील, एकीकडे आमच्याकडे जगातली सर्वोत्तम हॉस्पिटल्स आहेत, जगातल्या सर्वोत्तम हॉस्पिटल्स मधले काम करणारे डॉक्टर्स भारतीय आहेत, परंतु त्याच वेळेला आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्राची अवस्था ही दयनीय नाही, चिंतनीय नाही, शोचनीय नाही, त्याच्या पलीकडचा जर खालचा शब्द असेल ना काहीतरी तर त्याला तो लावा लागेल, इतकी वाईट आहे. ती सुधारल्याशिवाय ग्रामीण भारतातलं आरोग्य सुधारणार नाही आणि एक प्रचंड मोठा ग्रामीण वर्ग हा कुपोषित आणि आजारी ठेवून आम्ही कुठल्याही समर्थ राष्ट्राचं स्वप्न पाहू शकत नाही. आणि वन लास्ट पॉइंट इज, या देशात सर्वात सुंदर कुठली गोष्ट घडली असेल ना तर इथली डेमोक्रेसी. आणि ही डेमोक्रेसी जी आहे, ही लोकशाही जी आहे ना, ती आमच्या जीवनशैलीचा एक प्रकारे ज्याला आपण फिलॉसॉफिकल लिव्हिंग म्हणतो, त्या फिलॉसॉफिकल लिव्हिंगचा हजारो वर्ष भाग होती. असं नाहीये की ती आम्ही त्याचे वेगवेगळे फॉर्म्स आले आमच्याकडे. तर त्या लोकशाहीचा जो पाया आहे
तो पाया अधिकाधिक घट्ट, मजबूत आणि शेवटच्या श्वासातल्या माणसापर्यंत तो गेला पाहिजे खऱ्या अर्थाने. तर मला असं वाटतं की या 5-7 गोष्टी केल्या तर सगळी जगातली आव्हानं आपण पेलू शकू. येरगुडकर सर, तुमचे खूप खूप आभार. भारतीय स्वातंत्र्याबद्दल, भारताच्या 75 वर्षाच्या इतिहासाबद्दल एक वेगळा टोन आणि एक इंटरेस्टिंग नॅरेटिव्ह आम्हाला तुमच्याकडून ऐकायला मिळालं. थिंक बँक कडून तुमचे खूप खूप आभार. पुढच्या भागात मी तुमच्याशी इतर गोष्टींवर बोलणार आहे, पण आता इथंच. धन्यवाद.